हॅलो नमस्कार। मी आज तुम्हाला वडापाव कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवत आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेले बटाटे, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ वाटून घेतलं, कढीपत्ता फोडणीसाठी, कोथिंबीर वरून टाकायला आणि आपल्याला वडापावसाठी लागणारे चण्याचं पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकून ते मिश्रण तयार करून मग ठेवलेलं त्याच्यात थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, आणि कढीपत्ता, आणि वाटून घेतलेली चटणी, वडापावची चटणी। हे तेलात चांगले परतून घ्यायचे। नंतर मध्ये उकडलेले बटाटे कुच करून टाकायचे। बटाटे चांगले एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला वडे थापता येतील बटाट्याचे। वडापावची भाजी चांगली एकजीव करून गरम करून घ्यायची। भाजी आपली चांगली गरम झालेली आहे। आपण आता त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता आपली वडापावसाठी केलेली भाजी रेडी झालेली आहे। आपण आता त्याच्यासाठी पीठ काढूया। त्याच्यात थोडीशी हळद, थोडंसं मीठ, थोडासा ओवा टाकूया। आपण एकत्र काढून घेऊया। पीठ चांगलं एकजीव करून चांगलं काढून घेऊया। पण आपल्याला पीठ व्यवस्थित झाल्यावर वडे सोडायला पण व्यवस्थित होते। आता आपण वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया। तोपर्यंत आपण हे वडे थापून घेऊया। आता आपण वडे थापून घेऊया। तापलेले आहे। आता आपण वडे सोडूया।
करायचे आणि जास्त ते पण नाही ठेवायचे, सफेद पण नाही झाले पाहिजे. जरा मंदायचं तळायचे थोडे, जरा चांगला कलर येतो. आता आपले वडे तयार झालेले आपण काढून घेऊया. वड्यांना किती सुंदर छानसा कलर आलेला आहे. गॅस फास्ट पण ठेवायचा नाही, म्हणजे असा कलर येतो, खायला पण चांगला. ते एका डिशमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपला वडापाव आता तयार झालेला आहे. एकदम रेसिपी वडापाव रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.